प्रकार जे तुम्ही आता सांगितलं याच्याबद्दलची अख्खी गोष्ट ऐकायला आवडेल. आपल्या महालक्ष्मीचं वर्णन सर्वस्याद्या महालक्ष्मी त्रिगुणा परमेश्वरी लक्षालक्ष स्वरूपासा व्याप्यम कृष्ण व्यवस्थिता असं म्हटलेलं आहे. ती जगताचा आद्य आहे. म्हणजे पूर्वी आपल्याला माहीत आहे की पुराणात सगळ्याच पुराणामध्ये उल्लेख आहे की चराचर सृष्टीच्या पहिल्यांदा एक परब्रह्म सगळीकडे भारून व्यापलेलं होतं आणि मग त्याला एकोहम बहुस्यात असं ज्यावेळेला वाटलं की मी एकटाच आहे आणि आता आपण काहीतरी निर्माण करावं, त्याची जी ती एक संवेदना जागृत झाली, तिथं शक्तीची निर्मिती झाली आणि तीच शक्ती ही जगदाद्या महालक्ष्मी आहे असं शक्ती उपासकांचं मानणं आहे. यानंतर तिच्यापासनं पुढं ब्रह्मा विष्णू महेश झाले. त्याच्यानंतर तिन्ही मुख्य देवता ज्या आपण मानतो सरस्वती लक्ष्मी आणि पार्वती ह्याही त्याच्यापासून निर्मित झाल्या. त्याच्यानंतर ज्यावेळेला विष्णूचं आणि लक्ष्मीचं म्हणजे विवाह झाला त्यांचा, ते तिरुमला पर्वतावर राहू लागले. त्यानंतर पद्मावती जिनं आधी त्याच्या पूर्वी तपश्चर्या केलेली होती आणि विष्णूला वरण्यासाठी ती माग लागलेली होती आणि विष्णूनं ते मान्य केलं. त्यावेळेला पद्मावतीला विष्णू आपलंसं करणार यामुळं लक्ष्मी रुष्ट झाली आणि ती लक्ष्मी कोल्हापूरला रुसून आली असं म्हटलं जातं. ती आली, ती कोल्हापूरलाच का आली तर महालक्ष्मी ही एका अर्थानं लक्ष्मीची आई आहे आणि आईकडं ती नवऱ्यावर एखादी जर पत्नी रुसली तर ती स्वाभाविकपणे आपल्या माहेरी जाते. त्या पद्धतीनं ती माहेरी आली असा आपण त्याचा संदर्भ लक्षात घेतला पाहिजे. सहप्रायोजक रेलिव्हेक्स ऑइंटमेंट आणि महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर.